एवढे कॉल करतोय, एक कॉल तरी उचलायचा ना. मेसेजला पण मेसेज करू का? मेसेज करूया. हाय, काय करताय तुम्ही? किती कॉल केले तुम्हाला? तुम्ही सगळं ठीक आहे ना तिकडे? रिप्लाय पण येत नाहीये. किती वाट बघावी ना माणसाने. पडलेलंच नाही माझं काही यांना. नाही. काय करू? मी सगळ्यांसाठी आणलं, आधीच सांगते. बरं, युजुअली मी असं करत नाही, पण आज मी तुमच्यावरती दया दाखवते. सगळ्यांना देतेय मी. द्या मग. आणि मी काय म्हणते, तुमच्या ताटातलंच खायचंय. नाही नाही, नेहमीप्रमाणे माझा वाटा मी घेणारच आहे. अरे आई, मी देणार नाही. आई, मी तर देणार नाही. काही ऐक माझं. एकदा बघू दे मला. नाही, काही नाही, चांगली गार नसेल. आई हिला बघू तर दे. आता ही आईस्क्रीम गार नसेल तर तुला वाईट वाटेल. ताई. व्हॉइस नोट करू का एखादी? हाय, काय करताय तुम्ही? अहो, मी तुम्हाला किती किती कॉल केले, किती मेसेज केले, तुम्ही रिप्लायच देत नाही आहात. तिकडे ठीक आहे ना सगळं? प्लीज मला कॉल बॅक करा. वाट बघतो. खूप आठवण येते तुमची. आय लव्ह यू. सॉरी मी चुकून ऐकलं. मी ऍक्च्युली दादा मी तुला जज नाही करणार आहे. अरे मी समजू शकतो आपली आवडती व्यक्ती आपल्या जवळ नाहीये म्हणल्यावर जरा अशी कॅसेट होतेच. तुमचं नवं लग्न झालंय, वहिनी माहेरी गेलीये म्हटल्यावर तर विचारायलाच नको. असं एक एक सेकंद एक तासासारखा वाटत असेल ना. तर ती मेसेजला रिप्लाय करत नाही म्हटल्यावर तर बघ ना, म्हणजे आता किती कॉल केले, किती मेसेज केले, काही रिप्लायच करत नाही. काय म्हणायचं सांग मला याला. हा म्हणजे आणि मला सांग, किती वेळ लागतो रे असं एक कॉलला रिप्लाय करायला अरे नाही तसं किंवा मेसेजला रिप्लाय करायला? काय हरकत आहे ना. वाट बघत असतो माणूस. दादा, आपल्या पोरांचा ना हा प्रॉब्लेमच आहे. आपण मेसेज केला, आपण कॉल केला ना की लगेच मेसेजचा रिप्लाय आला पाहिजे किंवा कॉल रिसीव्ह केला पाहिजे असं आपल्याला वाटतं. अरे समोरचं पण काहीतरी गडबडीत असूच शकतो ना, ओके नाही? अरे मला मान्य आहे, आपण कॉल मेसेज काळजीपोटीच केलेला असो, पण तिची बाजू समजून घेतली पाहिजे ना. ती कुठेतरी बिझी असू शकते, आईशी बोलत असेल, काहीतरी करत असेल, किंवा मी तर म्हणतो तिला फोन उचलायचा नसेल, तिला तिचा वेळ दिला पाहिजे की नाही. आपण आहे ना एकाच अँगलने विचार करतो. मग काय करायला पाहिजे? म्हणजे नात्यात आहे ना समोरच्याच्या ठिकाणी उभं राहून सगळ्या गोष्टी बघता आल्या पाहिजे. म्हणजे कसं ना वाद होत नाही, गैरसमज होत नाही, ही अशी चिडचिड होत नाही. चिडचिड नाही रे. नवीन नवरी लग्न होऊन पहिल्यांदा माहेरी गेली आहे म्हटल्यावर तिला तिच्या माणसांसोबत वेळ घालवायचा असेल ना. अरे सासरकडची माणसं, तिथल्या प्रथा, 4 दिवस घडलेल्या गोष्टी, नवऱ्याचा स्वभाव, हे एवढ्या गोष्टी आहेत तिच्याकडे सांगण्यासारख्या. मग ती या सगळ्या गप्पा मारत बसणार का तुझ्यासोबत मेसेज खेळत बसणार? तू कामात असल्यावर तुला असं कोणी डिस्टर्ब केलेलं चालेल का? नाही नाही. मग दादा, प्रीती वहिनी सध्या तिच्या माणसांसोबत आहे, थोडा वेळ दे, करेल नक्की फोन, नको काळजी करू. एक मिनिट मला एक सांग, 2 दिवसात येणारच आहे ना ती परत? हा, काय चाललंय तू? कंट्रोल बोलतोय. चल झोप आता. गुड नाईट. दादा गुड नाईट. गुड नाईटच करतोय ना मी आता. तेवढं पण करायचं नाही का? तेवढं लिहून झालं की लगेच झोपायचं. गुड नाईट.
ताई, मला तुला एक विचारायचं आहे, विचारू? हो बोल, काय झालं? आई मगाशी तुझ्याशी बोलताना जिजू कॉल करत होते ना तुला, हो का? मग तू उचलला का नाही फोन? आईशी बोलत होते मी. अच्छा, पण मग आता केलास का त्यांना कॉल? ज्योती, हा आमच्या दोघांमधला प्रश्न आहे. तू यात नको पडूस. तू तुझं काम कर आणि झोपायला जा. नाही, बरोबर आहे, हा तुझा प्रश्न आहे. म्हणजे तू जे करशील ते बरोबर असेल. पण अगं ताई, एखाद्या काळजीपोटी आपल्याला फोन करतोय, मेसेजेस करतोय आणि तू काही रिप्लाय नाही देणार, कॉलबॅक नाही करणार, तर त्याने काय करायचं अगं? ताई अगं, तू त्यांना आत्ता एक कॉल करून बघ अगं. खरंच म्हणजे किती आनंद होईल बघ त्यांना. झालं तुझं प्रवचन देऊ? का तुम्हाला नेहमी प्रवचन देत असतेस ग? तुझे सल्ले नको आहेत मला, कळलं? मला कोणाशी कसं आणि कधी बोलायचं आहे ना हे चांगलंच माहिती. तू सांगायची गरज नाहीये. बघ ताई, तू परत चिडलीस. अगं जरा शांत हो ना. इतकी चिडचिड करून काय करशील? आणि आई मगाशी तुला हेच समजावत होती ना, तू तिचंही नाही ऐकणार आहेस का? मी काय म्हणते ताई, हे बघ, तू शांत डोक्याने विचार कर ना. आणि आत्ता पण वेळ नाही गेली आहे. मला अजूनही वाटतंय की जिजू अजून जागे असतील तुझा कॉल येईल म्हणून. आणि अगं म्हणजे तुझं न बोलण्याचं लॉजिक मला काही कळत नाहीये. तुमच्यात काही प्रॉब्लेम आहे का? ते तुला काही बोलले आहेत का? मी बोलू का जिजूंशी? मग नाही अगं, असं काही नाही आहे. आणि आमच्यात सगळं ठीक सुरू आहे. पण काय ना, इतक्या जबाबदाऱ्या आहेत, त्याचंच थोडंसं टेन्शन आहे. भीती वाटते अगं मला. म्हणजे इतकं मोठं घराणं आहे, मी सगळं नीट सांभाळू शकेन नाही, काही कळत नाही अगं मला. म्हणून कधीतरी ही अशी चिडचिड होते आणि कोणाशीच बोलायची इच्छा नाही होत अगं माझी. अगं ताई, तू किती विचार करतेस? इतका नको विचार करू अगं. तू सगळं नीट करशील, खात्री आहे मला. थँक्यू. आणि सॉरी, मी असं रिॲक्ट करायला नको होतं. आणि तू बरोबर बोललीस. मी करते त्यांना फोन, बोलते त्यांच्याशी. मी ठेवते. नाही, सगळ्यांना नुसते उपदेश द्यायचे असतात हिला. उगाच हिच्या तोंडाला कोण लागणार? त्यापेक्षा तिला असंच हो हो केलेलं चांगलं आहे. एवढी वर्ष झाली पण अजूनही मला प्रीतीताई नेमकी कशी आहे हेच कळलेलं नाहीये. कधी कधी खूप चुकीची वाटते, पण तिच्या वागण्यामागे हे असं काहीतरी असतं, मग ती बरोबर वाटायला लागते. पण मला खात्री आहे प्रीतीताई सगळं व्यवस्थित सांभाळून घेईल.